नमस्कार. कट्टा कोल्हापूरवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये एक वेगळा विशेष विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. पश्चिम महाराष्ट्रात संगणक क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे आणि कोल्हापुरातील संगणक क्षेत्र म्हणजे कम्प्युटरच्या विविध स्पेअर पार्ट्स सगळ्यात मोठे डीलर असणाऱ्या आदित्य पेरिफेरल्स मानगावे सर आपल्या कट्ट्यावरती आज आलेले आहेत. प्रथमतः मी त्यांच्या कट्ट्यावरती स्वागत करतो. सर स्वागत आहे. नमस्कार. आणि मला सांगायला आनंद होतोय की मुळात संगणक मित्रांनो कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं एक रांगडं व्यक्तिमत्व, एक भारदस्त व्यक्तिमत्व. आणि अशा कोल्हापूरकरांना जिथं हलक्या हातानं नाजूक हातानं काम करावं लागतं अशा IT क्षेत्राकडं एक काय म्हणता येईल की वेगळी ओळख निर्माण करून देणारे आणि त्याचबरोबर कम्प्युटर आणि त्याचे वेगळे भाग एकदम माफक दरात उपलब्ध करून देणारे मानगावे सर जवळपास या क्षेत्रामध्ये 22 वर्षापासून आहेत. आजच्या या मुलाखतीमध्ये त्यांच्या वाटचालीबद्दल आपण ऐकणारच आहोत. या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संधी आणि त्याच्याबद्दलची वेगळ्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर गमती जमतीच्या भाग संगणका त्या काळातल्या ज्या गोष्टी असायच्या की संगणक कसं होतं, त्याची डेव्हलपमेंट कशी होत गेली किंवा त्या काळात ते ऑपरेट कसं किंवा इतर गोष्टी होत होत्या, हा अनुभव आजकाल आमच्या पिढीला किंवा याच्या आता आलेल्या पिढीला इतकं माहीत नाही. परंतु त्या गमती जमती सरांच्या त्यामुळं आजची ही मुलाखत ऑफकोर्स ज्ञानाबरोबर एक वेगळी एंटरटेनमेंटची पण थोडीफार होईल आणि सरांना त्याबद्दलची खूप माहिती आहे. सर पुन्हा एकदा कट्ट्यावरती तुमचं स्वागत आहे. मुळात आता ज्या मी गोष्टी बोललो या प्रश्नांच्याकडे जाण्याआधी तुमची वाटचाल म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात आणि का आलात याबद्दलची थोडक्यात वाटचाल आम्हाला ऐकायला पाहिजे. बेसिकली म्हणजे IT क्षेत्र निवडायचा त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण केलं MBAचं आणि मी मुंबईला सर्व्हिसला गेलो, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी जॉईन झालो. आणि जेव्हा तिथे जॉईन झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 2 वीक पॉईंट आहेत. म्हणजे ॲज अ कोल्हापुरियन माझ्याकडे 2 वीक पॉईंट होते. एक म्हणजे लँग्वेजवरचा कमांड, तुम्हाला इंग्लिश हा पाहिजे. दुसरा म्हणजे कम्प्युटरचा ज्ञान. या 2 गोष्टी कमी असल्यामुळे थोडंसं ते डोक्यात नेहमी विषय असणार की मुंबईत थांबायचं. मुंबईत आता करिअर करायची तर आपल्याला मुंबईशी जुळवून घ्यायचं कितीही त्रास झाला तरी. आणि तिथे 2.5-3 वर्ष मी सर्व्हिस करूपर्यंत कम्प्युटरच्या बरेचशा कोर्सेस म्हणा किंवा बेसिक अगदी कोर्सेसपासून लँग्वेजच्या काही कोर्सेस वगैरे शिकल्यानंतर लक्षात आलं की IT इंडस्ट्री विल बी द नेक्स्ट एरा. म्हणजे ही येणारे 15-20 वर्ष 30 वर्ष चूज केलं की कुठलं क्षेत्र पुढं फार डेव्हलप डोक्यात होता. म्हणजे 100% इंडस्ट्री फार ग्रोईंग इंडस्ट्री असू शकतोय. आणि शिक्षण घेत असतानाच किंवा बिझनेस मॅनेजमेंट शिकत असतानाच डोक्यात होतं की सर्व्हिसपेक्षा मला बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे. आणि अशा तऱ्हेने मग मी सर्व्हिस 2-3 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करायचं ठरवलं. कोल्हापूर गाठलं. कोल्हापूर म्हणजे स्ट्रेट वे त्यावेळेस हायेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री होती. आणखीन मुळात कोल्हापूरच काय घातलं कारण त्यावेळी तर कोल्हापूरकडे इतकं कम्प्युटर किंवा इतर क्षेत्रामध्ये नसेल. मुळात कसं होतं की त्यावेळेस 25-30% इयर ऑन इयर ग्रोथचा इंडस्ट्री म्हणून IT सिलेक्ट केला. आता त्यावेळेस मुंबई पुण्यामध्ये बरेच लोक डीलर, डिस्ट्रीब्युटर, सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे, कम्प्युटर एज्युकेशनमध्ये बरेच एक्सपर्ट लोक काम करणारे होते. त्यावेळेस विषय असा होता की एक आपलं बर्थ प्लेस किंवा हे एक अट्रॅक्शन असतो. पहिली गोष्ट की आपण आपल्या घराच्या आसपास घराच्या आसपास राहावं आणि ऑपॉर्च्युनिटी पण आहे. कोणी नाही तोपर्यंत व्हाय नॉट मी फर्स्ट हा डोक्यात होता. आणि मग कोल्हापूरमध्ये काय नाही आहे, सगळं आहे. म्हणजे सदन जिल्हा म्हणून पूर्वीपासून अगदी इतिहास काळापासून सगळे आहे. आणि मग आपल्याला इथे ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे आणि आपल्या लोकांना यूज पण होतो आणि इथले यूथला बऱ्यापैकी पुढची दिशा मिळू शकतोय. हे डोक्यात आल्यानंतर मी थोडंसं हे केलं आणि कोल्हापूर गाठलो. असा हा थोडक्यात प्रवास असा आहे.
ऑफकोर्स तुम्ही आलात त्याच्या आधी कॉम्प्युटरची सुरुवात कोल्हापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी आली होती, परंतु तरीही कारण तुमचा टच त्यावेळी या क्षेत्राशी फार होता आणि त्याच्या आधीची जी लोक नुकतीच कॉम्प्युटरशी संबंधित होती त्यांच्याशी कायम संपर्क तुमचा असायचा. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की पहिला पीसी कोल्हापुरात आला आणि त्याच्या आठवणी, त्यावेळी माऊस वगैरे नव्हता म्हणे किंवा फ्लॉपी अशा काही गोष्टी होत्या, तर त्या आठवणी फार इंटरेस्टिंग होता. पण तो एरामधनं बाहेर आल्यानंतर आम्ही आलो, सुरुवात केली. हा, पण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही बघितलंय म्हणजे त्यावेळेस ते एक कम्प्युटर म्हणजे अगदी एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये आणतोय नवीन म्हटलं की एक मोठा गोष्ट होता. आणखीन माझ्यापेक्षा काही सिनियर लोक कोल्हापुरात आहेत आणि त्यांच्याकडून पण आम्ही बघितले त्या किंवा चर्चा होत असते कायम नेहमी होत होतं त्यावेळेस की एक ऑपरेटिंग सिस्टीम त्या कम्प्युटरवर इन्स्टॉल करायचं म्हटलं तर ते 30-30, 40-40 फ्लॉपी घेऊन बसायचा, 1 by 1 इन्स्टॉल करायचा आणि थोडी जरी एरर आला चुकला की ते परत रिपीट करत पहिल्यापासून परत इन्स्टॉल करायचा. इनिशियली 1.44 1.2चा मोठा फ्लॉपी होता, त्यानंतर पुढचा छोटा फ्लॉपी आला, त्यानंतर CD ड्राईव्ह झाले. CD ड्राईव्ह झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कुठलाही सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन किंवा ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप होत गेले, मशीन्स खूप डेव्हलप होत गेले. का पूर्वी XT मशीन ते इतके मोठं मशीन असणार, त्याच्यात कूलिंग फॅसिलिटी कमी, त्याची स्पीड इतकं स्लो, ऑपरेटिंग सिस्टीम हा होता. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात म्हटलं तर ते सगळं फार कमी लोकांकडे आणि 2-2.5 लाखाला एक कम्प्युटर अशा सगळ्या पद्धतीनं. आता तर एवढं हँडी झालेलं आहे की सगळं डाउनलोड केलं की इन्स्टॉल केलं की झालं. त्यावेळी तर एवढं फार युजर फ्रेंडली झाला. आता टेक्नॉलॉजी ऑपरेटिंग सिस्टीम त्यावेळेस म्हणजे आता शिकता सुद्धा ऑपरेट करू शकता. येस, कम्प्युटरची वाटचाल इतर गोष्टींच्याकडे जायचं आहे, परंतु आता तुम्ही जसं सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रांचा पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला, कुठली कुठली ग्रोविंग आहे तुम्ही निवडलं, तर हे निवडलं तुम्ही आणि सॉफ्टवेअर इथे गोष्टी ऑप्शन होता, तुम्ही स्पेअर पार्ट निवडलं. बरं, हे का? नाही, त्यावेळेस बेसिकली कशी होती, मी जेव्हा सर्व्हिस करत होतो त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला जी जबाबदारी दिली होती की न्यू ब्रँड लॉन्चिंग आणि ब्रँडिंगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, आमची एक 16 जणांची टीम होती, आम्ही बघत होतो. आणि त्यावेळेस रेनॉयर म्हणून एक कन्सल्टन्सी कंपनी हायर केली होती. इट इज अ लंडन बेस्ड कंपनी आणि त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली आम्ही काम करत होतो. ते काम करत असताना प्रत्येक गोष्टीला आपल्याला पीसीवर ते करून बघायचा किंवा त्याच्यासाठी बरेच सॉफ्टवेअर तज्ज्ञ लागत होते. मग ते पीसीचं स्पीड आणि ह्याच्यासाठी हार्डवेअर इंजिनियर साईडला बसूनच असणार, काय झालं, काय प्रॉब्लेम झाला, पीसी हँग होणार बरंच, तो लगेच तिथे डॉक्टर रेडीच, अशा सगळ्या गोष्टी असणार. त्यामुळे दोन्हीचा स्टडी केल्यानंतर झालं की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हा 2 गोष्टींमधला डिफरन्स डोक्यात होतं. आणि बेसिकली टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असणारा जर मी असलो असतो तर निश्चितच मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये गेलो असतो. मग सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये प्रचंड अपॉर्च्युनिटी तेव्हाही होते, आताही आहेत, आता तर खूप झालेत अजून. आणि मग मी बाय डिफॉल्ट हार्डवेअर इंडस्ट्रीत गेलो, त्याला रिलेटेड कोर्सेस, त्या रिलेटेड डिस्ट्रीब्युटरशी संवाद वगैरे चालू करून मी याकडं हार्डवेअर सिलेक्ट केला. आणि मग हार्डवेअरमध्ये पण एक सोल्युशन सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून इनिशियली मी काम स्टार्ट केल्यानंतर नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की मला ही अपॉर्च्युनिटी त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि मग मी डिस्ट्रीब्युशनमध्ये किंवा डीलरशिपमध्ये काम करू शकतो. इथे मला मोठा टेरिटरी काम करायला मिळतोय, कोणी नाही आहे, हा स्पेस आहे. तर मग मी पूर्ण साऊथ महाराष्ट्र आणि गोवा, इव्हन नॉर्थ कर्नाटका मी कव्हरेज स्टार्ट केला. ओके, म्हणजे पूर्ण क्षमतेने स्वतः एकट्यानेच यामध्ये हा पुढाकार घेतला आणि आज आदित्य पेरिपेल्स आपण बघतोय, एवढं मोठं वितरक आहे कोल्हापूरमधले. जसं आता तुम्ही सांगितलं की कम्प्युटर त्यावेळी हार्डवेअरवाला शेजारीच बसवून ठेवावा लागायचा, अभ्यासाचा आणि इतर त्या गोष्टी आपण करणार आहोत, परंतु या गमती जमती आम्हाला अजून ऐकायला आवडतील की मग कम्प्युटर
वाटचाल कशी होती? तुम्ही ते सांगितलं आम्ही 5 वर्षांची तर त्याची वाटचाल त्यावेळेच्या कम्प्युटर आणि आता ही जी वाटचाल आहे ती थोडी एकदम अगदी त्यावेळेस बघितलं तर त्यावेळेस गेम्स किंवा त्याच्या आधीच पण गेम्स पण होत्या, तर ते ग्राफिकल गेम्स आले की गेम्स त्यावेळेस त्या पीसीवरतीच रन होते. ते गेम्स खेळायचं म्हटलं तर तसंही कामच होतं. तर दुसरे काही साधन त्यावेळी नव्हते. इट वॉज अवेलेबल सोर्स, म्हणजे त्यावेळेस जस्ट पेजर आणि पेजआउट झाले होते आणि कॉर्डलेस फोन आणि जस्ट मला वाटतं सेल्युलर फोनची एंट्री झाली होती त्यावेळेस. 98ची काळ असेल आणि सेल्युलर फोन पण सगळे ते हे होते, म्हणजे तसे डिजिटल नव्हतेच, ते अॅनालॉग होते. म्हणजे तुम्हाला सगळं टाईप करायला लागत होतं. असा स्मार्टफोन डिस्प्ले वगैरे काही नव्हताच. तर कम्प्युटर वॉज अ बेस्ट अवेलेबल सोर्स. त्यामुळे गेम खेळायचा असेल तरी त्याच्यात जो अवेलेबल आहे, जे अगदी छोटे छोटे गेम्स होते ते, किंवा काम पण करायचे फार लिमिटेशन्स होते तसे, आणि त्याच्यामधला ते आनंद वेगळा आहे. पण आता ती वाटल ती सगळी त्यानंतर आता बदललेल्या काळापर्यंत आता जर म्हटलं तर तेव्हापासून आता म्हटलं तर आता तुम्ही 10 तास बसलं तरी तुम्हाला कंटाळा येत नाही. ते इतकं डिव्हाइस ॲडव्हान्स झालेले आहे की तुम्ही ग्राफिक्स आणि मिक्सिंग आणि मीडिया मॅनेजमेंट आणि काय काय करायचं तो सगळं तुम्ही एका PC मध्ये आज करू शकताय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट आलेत. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला लॅपटॉप पाहिजे, डेस्कटॉप, ऑल इन वन, बरेचसे ऑप्शन्स आले. त्याच्यानंतर त्याला अलाइड डिव्हाइसेस भरपूर आले. प्रिंटिंग सोल्युशन त्याला कनेक्टिव्हिटी आली, फोटोग्राफी त्याला कनेक्टिव्हिटी आली, मिक्सिंग, टायटलिंग, डबिंग, व्हिडिओज सगळ्या तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे प्रचंड गोष्टी त्या स्टेप ज्या होत्या, म्हणजे सुरुवातीला जे कम्प्युटर होता, त्यानंतर तुम्ही जे पाहिलेत त्या कम्प्युटर्स, किंवा त्यानंतर जे हळूहळू डेव्हलपमेंट होती, ठराविक स्टेप्स होते ना, ते वेगळंच होतं. म्हणजे एंटरटेनमेंट आजच्या लोकांना ते वाटते, म्हणजे आताच्या आमच्या जनरेशनला आज फार हँडी अँड फार हातामध्ये झालेलं आहे, एकदम साधं सोपं झालंय ते. परंतु त्याच्या पाठीमाग खूप लोक तुमच्यासारखी कामं केलीत म्हणून ते आता एवढं सोपं होऊन गेले. सध्या आता टेक्नॉलॉजी बदलते, खूपच बदलले. आता जसं तुम्ही सांगितलं की सगळं इतकं सोपं होऊन गेले, तर ही बदललेली टेक्नॉलॉजी, म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला बदललेली टेक्नॉलॉजी आपल्या पुढे काही पाय पुढे असते म्हणे, तर ती टेक्नॉलॉजी आणि आपल्या इथं कोल्हापूरमध्ये त्याला असणारा स्पेस आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, तुमचा या क्षेत्रातला अनुभव आहे, तर त्याबद्दल काय सांगा? टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनात कोल्हापूर सुद्धा खूप, म्हणजे आपल्या इथे पण बरेचशी मुलं किंवा एक्सपर्ट्स असे आहेत की क्षेत्र सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये खूप मोठे काम करतात. खूप मोठ्या वर्ल्ड वाईड कंपनीजमध्ये कन्सल्टंट आहेत. म्हणजे बरेच आमच्याच IT इंडस्ट्रीच्या बरेच प्रोग्राम्सला आम्ही काही गेस्ट म्हणून बोलवलेले होते. त्याच्यात आम्ही बघितलेले, म्हणजे कोल्हापूरचे सुपुत्रच आहेत बरेच. ऑस्ट्रेलिया असेल, US असेल आणि इव्हन लंडन असेल, बरेचशा IT इंडस्ट्री हार्डवेअर सॉफ्टवेअरमध्ये खूप एक्सपर्ट्स आहेत. पुण्या मुंबईला आहेत, खूप जण आहेत. म्हणजे टेक्निकली मुलांकडे इथे टॅलेंट खूप आहे. म्हणजे IT इंडस्ट्री म्हणजे असं काय मोठं हे नाही आहे, म्हणजे त्यांना खूप काही करू शकतात, पण ते घाबरतात. एकच फक्त ते एक आहे. आणि स्पेसही आहे बाहेर. आता ऑफकोर्स सगळं जग एवढं जवळ आल्यामुळं इथून आता बाहेर जाणं किंवा बाहेरच्या वेगळ्या टेक्नॉलॉजीकडे येणं आता झालेलं आहे. कोल्हापूर किंवा आता कुठेही, म्हणजे घरात बसून कामं करण्याचं प्रमाण वाढल्यामुळं लोकांना ते म्हणजे टेक्नॉलॉजीकडे फार जास्त वळायला लागले, जितकी याच्या आधी नव्हती. लॉकडाऊनमुळे तोही एक फायदा झालाय. तर ते मला विचारायचं आहे की टेक्नॉलॉजी आता किती वाढते या लोकांच्या. आताची मुलं किंवा मोठे पण म्हटलं तर आता बऱ्यापैकी टेक सेव्ही म्हणून इतकं टेक सेव्ही झाले की आता लॉकडाऊन मध्ये तर पर्यायच नव्हता. म्हणजे वडील असू देत किंवा मुलगा असू दे, वर्क फ्रॉम होम असू दे किंवा ऑनलाईन क्लास असू दे, याच्यासाठी म्हणजे PC किंवा मोबाईल, टॅब, कुठलेही डिव्हाइस असू दे, म्हणजे टेक्नॉलॉजिकल डिव्हाइस हा मस्टच झाला. म्हणजे त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि रोजचा युसेज इतका % वाढला
की आता ते एक सवय रोजच्या लाईफ मधलं Yes. एक आणि पार्ट गरज बनून पण गेलं. निघाली. आता गरज पण होतोय का आता त्याच्यानंतर आता वर्ल्डच थोडंसं चेंज झाला. वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट आल्यामुळे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एवढं ट्रॅफिक पास करून ऑफिसला जाऊन नाही, आता खूप सारे बघतोय आपण बेंगलोर किंवा पुण्यासारखे किंवा बाहेर ज्या ठिकाणी सॉफ्टवेअर मध्ये मोठमोठी पदावरती काम करणारे लोक आता इथे ती कामं इथून करतायत. म्हणजे बऱ्यापैकी मग त्यांना तिथं जे सोर्सेस लागायचे ते सध्या ते इथं शोधतायत. त्यामुळे टेक्नॉलॉजी इथं वाढते. मला याच्याबरोबर अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या अनेक क्षेत्र कनेक्ट होत आहेत. म्हणजे पूर्वी मेकॅनिकलवाले मेकॅनिकल करायचे, इलेक्ट्रॉनिक्स करायचे, आता मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स एकत्र झालेलं आहे. तर अशी क्षेत्र कनेक्ट होत आहेत. सॉफ्टवेअरला तर सगळ्यांचं सुवर्णमध्य होतं की प्रत्येक क्षेत्रानं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्याचा एक टच आहे. बँकिंगमध्ये म्हटलं तर सॉफ्टवेअर आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. आणि त्यामुळे कम्प्युटर आणि इतर हे जे क्षेत्र आहे सगळ्यांचा एक संबंध येतो. तर याचं भवितव्य काय असेल आणि याच्यात करिअरच्या संधी कशा आहेत? नाही, करिअरची संधी जर बघितलं गेल्या 20 वर्षामध्ये ज्या चेंजेस होत आल्या आयटी इंडस्ट्री, कारण सगळे क्षेत्र एकमेकांना कनेक्ट व्हायला लागले, त्यामुळे एक वेगळं स्पेस निर्माण व्हायला लागलं. कनेक्टेड तर आहेच. आणि 20 वर्षामध्ये त्या चेंजेस जर बघितलं आयटी इंडस्ट्रीमध्ये तर ऑपॉर्च्युनिटी सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर दोन्ही इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी संधी अजूनही पुढे उपलब्ध होत आहेत. आणि युथनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. का म्हणजे टोटल डिजिटल एरा आहे नेक्स्ट. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाला किंवा व्हर्च्युअल ज्या गोष्टी सगळे चालू झालेले आहेत. इव्हन व्हेरी सून म्हणजे व्हर्च्युअल डिस्प्ले सगळे येतील. इव्हन इंडियामध्ये पण लॉन्चिंगच्या स्टेजला आहेत. म्हणजे नेक्स्ट कमिंग टेक्नॉलॉजीसाठी आर वी प्रिपेअर्ड. म्हणजे इव्हन आमच्याकडचा जो स्टडी मटेरियल आहे किंवा कॉलेजेसमध्ये हा फार मागचा आहे. म्हणजे ह्याची डेव्हलपमेंट पण आज फार गरजेचं आहे. म्हणजे होणं ती झाल्याशिवाय आमच्या मुलांना ती संधी पण किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी एक जो लागतो ते पूर्ण तयारी त्यांची अजूनही होताना दिसत नाही. पण संधी भरपूर आहेत. याच्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअरच्या क्षेत्रात आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये म्हटलं आता जसं मी या प्रश्नामध्ये घेतलं होतं की भविष्य काय असेल या क्षेत्राचं, टेक्नॉलॉजी असेल किंवा सॉफ्टवेअर आणि या सगळ्याच गोष्टींचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सगळं येताना आपण पाहतोय AI, आणि त्याच्यामध्ये तर एक वेगळा रिसर्च होतोय. म्हणजे सॉफ्टवेअर तर आहेच, मेकॅनिक्स तर आहेच, फारच वेगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ते आपल्याला अजून इतक्या प्रमाणात आलं नाही, परंतु बऱ्यापैकी मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतील जिथं रोबोटिक्स आणि इतर गोष्टी जितक्या वाढण्याकडे आपण पाहतो. तर या क्षेत्राबद्दल थोडक्यात, कारण तुमचा त्याच्याशी IT मधल्या बऱ्याचशा कंपन्यांनी आता काही प्रिंटिंग सोल्युशन्स आहेत, काही प्रोसेसर मेकिंग आहेत, काही मेमरी मॅन्युफॅक्चरिंग करतात, काही स्टोरेज मॅन्युफॅक्चरिंग करतात. जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारी कंपनी आहेत त्या सगळ्या त्याच्यावर व्हर्च्युअल डिस्प्लेज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करत असताना काही कंपन्यांची अशी दिसते की ते रोबोट्सवर खूप जोरात काम करत आहेत. तर फॉर एक्झाम्पल त्यातली एप्सन ही एक जॅपनीज कंपनी आहे. हो प्रिंटिंग सोल्युशनमध्ये इंडियात आहे, प्रोजेक्शनमध्ये आहे. म्हणजे कुठलंही प्रोजेक्टर म्हटलं आज अगदी PVRचं प्रोजेक्टर जरी म्हटलं त्यांच्याकडे आहे. आणि ते प्रोजेक्टर्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आज रोबोट्सवर ते फोकस करतात. का म्हणजे इंडियासारखे खूप कंट्रीजमध्ये आज रोबोट्सचा डिमांड येतोय आणि ते करतात. एस्पेशली इंडस्ट्रियल रोबोट्स की एरर फ्री मॅन्युफॅक्चरिंग ही शक्य आहे त्याच्यामुळे. आणि त्याला सॉफ्टवेअरचा जोड आहे. त्यामुळं प्रत्येक इंडस्ट्री आज IT इंडस्ट्रीची कनेक्टेड आहे. हा कोर असणार आहे त्याचा. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण त्याचा कोर हा IT इंडस्ट्रीचा आहे. त्याच्याही स्पेअर पार्ट्स कनेक्टेड आहे. तुमच्याकडे तेवढे असणार? ॲब्सोल्युटली होणार आहे. आणि 3D प्रिंटिंग त्याचंच एक नेक्स्ट सोल्युशन आहे. 3D प्रिंटिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत, प्लास्टिक, मेटल काय करायचं. तर 3D प्रिंटर्सच्या ट्रेनिंगला मी ॲक्च्युली लास्ट इयर नोव्हेंबर म्हणजे मोठामोठी 1 वर्षापूर्वी मी गेलो. त्यावेळेस व्हिएतनाममध्ये आमची ट्रेनिंग होती. तिथं बघितलं मी ॲक्च्युली कशी होते की काय होतं बाबा. नेमकं आमच्यासाठी ते टोटली नवीनच होते ना कॉन्सेप्ट. की एखादी ऑटो कंपोनंट तुमच्याकडे मिळत नाही तर यू कॅन मॅन्युफॅक्चर इट इन अ 3D प्रिंटर. म्हणजे तुम्हाला टेम्पररी लावायचे आहे तर प्लास्टिक रॉ मटेरियल ग्रॅन्युअल्स मिळतात घालायचे.
डिझाईन बनवायचा आणि तो प्रिंट कमांड दिला की तो 3D प्रिंटर मधनं तो 3D पार्ट तयार तो पार्ट तयार होऊन येतो. एखादे स्क्रू मिळत नाही, तो स्क्रू तयार करून तुम्ही तिथे यूज करू शकता. म्हणजे स्क्रूची प्रिंट करणार त्याची तिथं पासून तुम्ही यू कॅन बिल्ड अ होम ऑल्सो. प्रत्येक पार्ट डोअर पासून विंडो पासून तुम्ही बनवून ते जोडलं की घर पण तयार होतं. 3D प्रिंटर मधनं घर तयार केलं किंवा कुठलंही पार्ट केलंय, कुठलंही फर्निचर केलं पॉसिबल आहे. ऑफकोर्स. आणि इतकं वेगळं वाटायला नको, कारण आता जे सध्या हे काही वर्षापूर्वी लोकांना ड्रीम वाटत होतं की असं कसं होऊ शकेल, तसं आता हे. यालाच मला पुढलं प्रश्न आहे की तुम्ही आता जीवन प्रवास करत असता, या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाशी तुमचा संपर्क येतो, तुम्ही त्याचे ट्रेनिंग घेता किंवा त्या लोकांशी तुम्ही बोलता, त्यावेळी काय वेगळे पण काय वेगळं येऊ घालता की जसं AI बद्दल बोललं जातं की ते फारच वेगळं तंत्रज्ञान असेल, आपण फक्त त्याच्याबद्दल अशाच कथा वगैरे ऐकत असतो, तुम्ही ते डोळ्यानं पाहताय. जसं आता 3D प्रिंटर बद्दल आम्ही फक्त वाचलं बघितलं, तुम्ही ते बघितलं डोळ्यानं, त्याचं प्रॅक्टिकल केलं त्याच्यावरती की असं असं प्रिंट होतं. तर या तंत्रज्ञानाला तुम्हाला बाहेर बरेच त्यांची ट्रेनिंग वेळेस नवीन बघायला मिळतं. आमची इंडस्ट्री फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री कशी आहे तशी फास्टेस्ट चेंजिंग इंडस्ट्री पण आहे. इतकी फास्ट होते, म्हणजे 3D प्रिंटिंग असो, रोबोट्स असो किंवा टच स्क्रीन टेक्नॉलॉजी किंवा डिस्प्ले असो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो किंवा बरेचशा गोष्टी, म्हणजे इव्हन टच प्रोजेक्टर्स पण आहेत. म्हणजे तुम्ही हे वॉलला तुम्ही व्हर्च्युअल टच स्क्रीन करू शकता. म्हणजे इट इज टच प्रोजेक्टर पण मिळतो, ते तुम्ही प्रोजेक्टर लावलं की तुमचा वॉल हा टच स्क्रीन होतो. एनी सरफेस, नॉट ओनली वॉल, ज्याच्यावर ते प्रोजेक्ट करणार आपण ते तुम्ही टचनं ऑपरेट करू शकता. या सगळ्या गोष्टी आम्हाला ते इयर अँड इयर नवीन मिळतच चाललाय, बघत बघत चाललोय आपण. बरेचशा टेक्नॉलॉजी साध्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, इंक पूर्वी जे येत होता तो फेड होत होता, त्यामुळे फोटो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये चालत नव्हते. आज फोटो प्रिंटिंगचा एप्सन सारखी कंपनी 200 वर्षे गॅरंटी देते, त्यामुळे जाणारच नाही, प्रश्नच नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे छोटे छोटे पण खूप डेव्हलपमेंट्स आहेत की हे सगळे तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी एव्हरी इयर तुम्हाला ती बघायला मिळतो. आणि मग तुम्हाला बिझनेस प्लॅन करता येतो की व्हॉट इज कमिंग नेक्स्ट. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 10 वर्षामध्ये इतकं प्रचंड चेंजेस येतील किंवा इतकी प्रचंड टेक्नॉलॉजी येईल की त्याच्यासाठी तयार होण्यासाठी मुलांनी पण तेवढी. मला हाच प्रश्न विचारायचा सर की सध्या लॉकडाऊनमध्ये खूप अनेकांनी जॉब सोडलेले आहेत, स्विच मारलेले आहेत किंवा जॉबचे खूप हे झालेले अडचण झालेले आहे, बिझनेसही वेगवेगळे लोक आता शोधतायत आणि बऱ्यापैकी तरुणही व्यवसायाकडे येते. आता त्यांना नवीन नवीन व्यवसाय शोधायचे, जसं आता तुम्ही की चूज केलं पहिल्यांदा की कुठला सगळ्यात ग्रोविंग आहे पुढं, ज्याला भविष्यात फार स्पेस असणार आहे. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल की नवीन येणाऱ्या उद्योजकांसाठी किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये सध्या प्लॅनिंग चाललंय की मला हे करायचं, मी याच्यात इन्व्हेस्ट करेन किंवा मी याच्यात सगळं माझं पूर्ण ओतून काम करेन, तर असं कुठली कुठली क्षेत्र आहे? हा तर अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला तुम्ही की जेव्हा जेव्हा मी विचार करतोय की बाबा डी क्लास सिटी असं कन्सिडर केलं जातं, जेव्हा मुंबईमध्ये किंवा एक नॅशनल लेवलची कधी कुठलीही गोष्ट जेव्हा डिस्कशन चालू असते त्यावेळेस कोल्हापूर किंवा सांगली अशा सिटीज डी क्लास सिटी अशी कन्सिडर केली जाते, बाय पॉप्युलेशन म्हणा किंवा बाय जिओग्राफी. आणि A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास सिटीज आणि इतर त्याच्यामध्ये त्यांनी ती डिवायडेशन केलेली आहे. तर ज्या मुलांना आज म्हणजे नोकरीची बाबा डाऊट वाटते किंवा मला करायचंच नाही आहे, बिझनेसच्या भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. चूज फर्स्ट, म्हणजे पहिलं त्यांनी सिलेक्ट करणं गरजेचं आहे की मी काय करायचं आहे किंवा काय करू शकतो, माझ्याकडे प्लस पॉइंट्स काय आहेत आणि माझ्याकडे वीकनेस काय आहे, म्हणजे वीक पॉइंट्स काय आहेत. फर्स्ट स्वतःची अनालिसिस केलं तर तो बिझनेस करायला सोपं जाईल. आणि ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला भरपूर विंग्स आहेत आणि एकापेक्षा एक विंग्सला तुम्ही कनेक्टेड असून सुद्धा तुम्ही काम करू शकता. तुम्ही मल्टिपल ह्याच्यामध्ये सुद्धा काम करू शकता फील्ड्समध्ये. का ते चूज करत असताना आता मी एखाद्या डोक्यात होता विषय त्यावेळेस तर ग्रोईंग स्टेज होता, आता तो मॅच्युअर स्टेज आहे. आता मॅच्युअर स्टेजला मल्टिपल ऑप्शन्स आहेत.
मग आता मी कशात परफेक्ट आहे किंवा माझं बेसिक क्वालिफिकेशन, माझं बॅकग्राऊंड, माझी स्टडी, माझी आवड, माझी एक्सपिरियन्स प्लस मला आवडतंय का, येस, हे त्यांनी हे करून अनालिसिस करून जर डिसिजन घेतलं तर त्याला सोपं जाईल काम करायला. आणि ऑपॉर्च्युनिटी लॉकडाऊनच्या काळात बरेच जणांचे नोकरी गेले असतील किंवा बरेच जण नोकरी गेले म्हणून घरी बसलेले नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी करतायत. आलिया भट पण स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स केला, म्हणजे त्यांनाही असं वाटतं की बेस्ट ऍक्टर आहे माझ्याकडे काय नाही आहे प्रत्येकाने. आम्ही काहीतरी शिकलो नवीन, की वेळ वाया न घालता बरेच जणांनी शिकलेत किंवा क्लासेस केलेत. बरेच जणांनी अगदी काय नाही तर ड्रायव्हिंग क्लास काही जणांनी ऑपॉर्च्युनिटी मिळालं तिथे त्यांनी शिकून घेतले. तर नोकरी गेली किंवा बाबा मला नोकरी करायची आहे निराशा होण्यापेक्षा अगदी डबल स्पीडनं उत्साहानं त्यांनी आता या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या संधी ज्या आहेत रिस्टार्ट म्हणा किंवा फ्रेश स्टार्ट त्यांनी करायला हरकत नाही आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी. येस, मगाशी जसं आपण विषय घेतला की सगळी क्षेत्र अशी कनेक्ट होत आहेत, त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात म्हणजे हे मला आवडते आणि मी हे निवडले असंही नाहीये, त्याच्याशी संबंधित आपण याला काम करू शकतो, असे सगळे कनेक्टेड झाले आहेत क्षेत्र. काही प्रश्न पण येत आहेत, शुभेच्छा तर येत आहेत. निसर्गराज मधुकर बसरे विचारतात की कोल्हापुरात IT पार्क किंवा हब साठी काही भविष्य वाटतं का? हां, ॲक्च्युअली लोकल गव्हर्नमेंट लोकल बॉडीनी आता IT पार्कसाठी एक सॉफ्टवेअरची आमची एक लोकांची ITAK म्हणून असोसिएशन आहे, प्लस आमच्या हार्डवेअरचे एक असोसिएशन आहे CAK म्हणून. तर त्यांच्याबरोबर त्यांचे बरेच मीटिंग्स झालेत IT पार्क संबंधी आणि त्याच्यावर शासनाबरोबर डिस्कशन मीटिंग्स बरेच झालेत, काम पण चालू आहे. आणखीन बड्डे पटेल साहेबांनी त्यात इनिशिएशन घेऊन थोडंसं डिस्कशन सगळे पुढेपर्यंत पण नेलेत. समहाऊ फार पूर्वीपासून IT पार्कची मागणी आहे की इथल्या मुलांना भूमिपुत्रांना थोडेसे ऑपॉर्च्युनिटीज वाढतील, त्यांना बेटर हे मिळेल अशी एक हे होती. पण समूह मोठ्या कंपन्या त्यावेळेस हे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबिलिटी नसल्यामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी न झाल्यामुळे थोडंसं पेंडिंग होतं. पण आता थोडेसे ते मूव्ह झालेले, IT पार्क लवकरच होईल अशी अपेक्षा ठेवू आपण. ओके, म्हणजे हेच मत आहे की होईलच. होणार. ऑफकोर्स, खूप छान सर. आणि आम्हाला या क्षेत्राबद्दल ऍक्च्युली हे असं तांत्रिक क्षेत्र आहे की ज्याची चर्चा लोकांना ऐकायचं म्हटलं की डोक्याला ताण द्यावं लागतं असं होतं. पुन्हा आम्ही थोडं मनोरंजन, थोड्या त्याच्या वेळच्या आठवणी असं करत करत त्यातनंच मार्गदर्शन आणि तुमचा अनुभव या सगळ्या गोष्टी घेतल्या. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की तुमचं आता आदित्य पेरिफेरल्सचं तर नाव आता सगळीकडे आहे, एवढे मोठे डीलर आहेत, वितरक आहेत कोल्हापुरातले, तर तुमचं पुढचं ध्येय धोरण काय असेल? ॲक्च्युअली आता गेल्या 20-22 वर्षाच्या जर्नीमध्ये जे एक्सपान्शन करायचा होता किंवा जे आपल्याला टेक्नॉलॉजी नवीन येतोय त्याची स्टडी करून पुढे बाबा देत राहायची आहे, इतर चालूच आहे. याच्याबरोबर आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जेवढे जसं आपण आतापर्यंत डिस्कस केल्या त्या गोष्टींमध्ये एखादी फील्ड चूज करायचा. 3D प्रिंटिंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा व्हर्च्युअल डिस्प्लेज असेल, बरेचशा गोष्टी आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपण विषय नाही काढला, त्याच्यामध्ये बरेचसे सोल्युशन्स आहेत. अशा एखाद्या फील्डमध्ये थोडंसं एक स्पेशलाइज्ड काम करायचं आणि एक विंग डेव्हलप करायचा. आणि त्याच्यामध्ये आज पुणे मुंबईमध्ये इझिली अवेलेबल जे टेक्नॉलॉजी होते तो इथेही आपल्या कंपनीज असतील, लोकल कंपनीज आहेत, बँक्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, एज्युकेशन इंडस्ट्री मोठी आहे आपली, मीडिया हाऊसेस आहेत, यांना जो त्या फॅसिलिटीज मिळत नाहीत ते इथं करता येते काय असं एक थोडंसं डोक्यात आहे आणि करायचा असा विचार आहे. सुरुवात ज्यावेळी तुम्ही केलीत आदित्य पेरिफेरल्सचे त्यावेळी कोल्हापुरात नवीन टेक्नॉलॉजी आणण्यासाठी तुम्ही फार मोठा एक सोर्स निर्माण केला त्याच्या माध्यमातून, सध्या तेच धोरण पुढे ठेवून तुम्ही काम करताय. सर खूप छान. म्हणजे कोल्हापूर IT हब तर होईलच, एवढे सगळ्या लोकांचा पुढाकार आहे, तुमच्यासारखे लोक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येत आहेत, त्यामुळं IT हब तर होईलच आणि वेगळ्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान लवकरात लवकर इथं येऊन इथल्या लोकांना किंवा इथल्या तरुणाईला नवीन क्षेत्रात या काम करण्याची संधी ऑफकोर्स चांगली उपलब्ध होईल. तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. आणि पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूर आपले धन्यवाद मानतो की आपण वेळात वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूलमधून आज या आमच्या कट्ट्यावरती आपलं
आठवणी सांगण्यासाठी आलात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मी सरदार जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.